उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू होतंय। 8 ते 14 डिसेंबर एक आठवडा अधिवेशन आहे। यंदा शनिवार आणि रविवारी देखील कामकाज सुरू राहणार आहे। तर सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होईल। तर उद्यापासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे। तर 8 ते 14 डिसेंबर एक आठवडा अधिवेशन असेल। यंदा शनिवार आणि रविवारी देखील कामकाज सुरूच राहणार आहे। तर सरकारच्या चहापानाला आता सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। चहापानासाठी सगळे महत्त्वाचे नेते मंत्री उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकलेला आहे। सध्या सरकारच्या चहापानाला सुरुवात झालेली आहे। तर चहापानानंतर लगेचच आता मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील सुरुवात झालेली आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एक महत्त्वाची पत्रकार परिषद देखील पार पडणार आहे। तर सध्या सत्ताधाऱ्यांचा चहापानाचा कार्यक्रम उरकलेला आहे आणि त्यानंतर मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक सुरू झाली। तर उमेश करंजकर आमचे प्रतिनिधी जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। उमेश, आपण पाहतोय आता उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे। सरकारच्या वतीनं चहापानाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, मात्र विरोधकांनी चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आणि आता मंत्रिमंडळाची बैठक सुद्धा सुरू झाली आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये पत्रकार परिषद सुद्धा होणार। या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं महत्त्वाचे अपडेट काय आहे? नक्की शुभम, थोड्या वेळापूर्वी जो आहे तो चहापानाचा कार्यक्रम झालेला आहे। मात्र नेहमीप्रमाणे चहापानाच्या कार्यक्रमाला विरोधक जे आहे ते आलेले नाही, कारण दुपारीच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या चहापानाच्या कार्यक्रमाला जाणार नाही। कारण राज्य सरकारचा जसा तो कारभार सुरू आहे, राज्य सरकारने जी आश्वासने दिली, जी कामं केलेली सांगतायत, याबाबतचं विरोधकांचं आश्वासन नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या चहापानासाठी आम्ही येणार नाही। कॅबिनेटची बैठक सुरू झाली आहे, कारण पुढचे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी राज्य सरकारमध्ये मंत्रिमंडळ जे असतं त्याच्याकडनं कॅबिनेट बैठक घेतली जाते। ती कॅबिनेट बैठक आता सध्या सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच जे कॅबिनेटचे इतर मंत्री सदस्य आहेत त्यांच्यासोबत ही बैठक सुरू आहे। उद्याचं कामकाज त्याबाबतची चर्चा आणि एकूणच जे अधिवेशन 7 दिवस चालणारे या अधिवेशनात होणारं कामकाज याबाबतचा आढावा या सगळ्या बैठकीतून घेतला जाणार आहे। एकूण काय तर आता हे पुढच्या 7 दिवसामध्ये जे कॅबिनेट बैठकीमध्ये ते ठरणार आहे की पुढच्या 5 दिवसामध्ये हे अधिवेशनात कामकाज कसं चालेल, विरोधकांना कसं हाताळायचं, त्यांचे मुद्दे नेमके काय असणार आहेत, त्याचे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले। मग शेतकरी आत्महत्या असेल, शेतकरी अवकाळी पाऊस पडला तर त्यामुळे शेतकऱ्यांना जो फटका बसला, यासोबतच राज्यामध्ये वाढती गुन्हेगारी आहे, खास करून बालविवाहाचा जो सगळा प्रकार आहे त्या लहान मुलीचा, अशी जी प्रकरणं राज्यभरात घडली त्या घेऊन विरोधक जे आहेत ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। मात्र याला काउंटर कसं करायचं आणि एकूणच हे अधिवेशन कामकाज कसं चालवायचं याबाबतची सर्व आता चर्चा या बैठकीत होताना आपल्याला पाहायला मिळते। थोड्या वेळातच ही बैठक संपेल आणि उद्याच्या कामकाजाला जे आहे ते तयारी कशी करायची याबाबत सगळं लेखाजोखा या बैठकीत ठरला जाईल। उमेश, या बैठकीच्या संदर्भातले अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत। या बैठकीनंतर पत्रकार परिषद देखील होणार आहे। त्या पत्रकार परिषदेमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे असू शकतात? नक्कीच ही कॅबिनेट बैठक संपल्यानंतर लगेचच सत्ताधारी पक्षाची पत्रकार परिषद आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या पत्रकारांना संबोधित करतील आणि एकूणच होणारं अधिवेशन कसं असेल, त्याचं कामकाज कसं असेल आणि विरोधकांनी जे मुद्दे उपस्थित केलेत, सरकारवर जे प्रश्न उपस्थित केलेत, ज्या मुद्द्यांवरती सरकार कमी पडले असं विरोधकांना वाटतंय, ते मुद्दे खोडून काढण्याचा पत्रकार परिषदेतून प्रयत्न असेल। एकूणच काय तर विरोधक संख्याबळाने कमी आहेत। दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे विधानसभा, विधान परिषद यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद नाहीये आणि यावरून देखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न जो आहे तो विरोधकांनी केलेला आहे। जे नंबर नाहीयेत असं सरकारकडनं सांगण्यात येतंय, मात्र नंबर असणं गरजेचं नाही असं आधीपासून विरोधकांचं म्हणणं आहे आणि एकूणच या मुद्द्यावरती पुन्हा एकदा या अधिवेशनात देखील सरकारी पक्ष आणि विरोधी पक्ष समोरासमोर दिसेल। त्यामुळे या विरोधी पक्षाच्या या मुद्द्याला सरकारी म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसे खोडून काढतात हे आपल्याला पत्रकार परिषदेतून बघावं लागेल। उमेश, सध्या मंत्रिमंडळाची बैठक सुरू आहे, कोणते कोणते मंत्री उपस्थित आहे? कॅबिनेट बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासोबतच सर्व म्हणजे दादा भुसे असतील, शंभूराज देसाई असतील, शिवेंद्रराजे
शिवेंद्रराजे असतील आणि यासोबतच इतर जे सर्व मंत्री आहेत, कारण अधिवेशनापूर्वीची ही कॅबिनेट बैठक आहे, त्यामुळे सर्व मंत्र्यांना इथं उपस्थित राहावं लागतं. सर्व त्याप्रमाणे सर्व मंत्री इथं आलेले आहेत आणि थोड्या वेळात ही ज्यावेळेस बैठक संपेल त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन अधिवेशन म्हणजे जे 7 दिवस अधिवेशन चालणार आहे त्याबाबतच्या कामकाजाबाबत देखील एक माहिती मुख्यमंत्र्यांकडे देण्यात येईल आणि विरोधकांचे मुद्दे खास करून जे आहेत, जे त्यांनी जे उपस्थित केले ते या पत्रकार परिषदेतून खोडून काढण्यात येतील. तर नक्कीच उमेश, आपण पाहतोय सातत्याने विरोधकांच्या वतीनं देखील अनेक आरोप प्रत्यारोप सरकारवर केले जात आहेत आणि या अधिवेशनामध्ये सुद्धा अनेक मुद्दे उपस्थित करण्याची शक्यता आहे. कोणते कोणते मुद्दे असे आहेत की ज्या मुद्द्यांना अनुसरून विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीमध्ये आहेत? खास करून जर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांचा मुद्दा हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण देशभरामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात असं म्हटलं जातं आणि एकूण जी आकडेवारी आहे NCBRची जी आकडेवारी गेल्या वेळेस देखील समोर आली त्यामध्ये देखील महाराष्ट्राचा या सगळ्या आत्महत्येमध्ये महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा महाराष्ट्राचा एक नंबर लागत होता. त्यामुळे ही दुःखाची गोष्ट आहे आणि तरीही देखील ह्या आत्महत्या कमी झालेल्या नाहीत असा पहिला मुद्दा जो आहे तो विरोधी पक्षाचा आहे. यासोबतच काय 2 महिन्यापूर्वी जी अतिवृष्टी झाली होती आणि याबाबत राज्य सरकारने जी मदत जाहीर केली होती ती अद्यापही त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही आणि जिथे पोहोचली ती अगदी तुटपुंजी पोहोचल्यामुळे जी मुख्य मागणी होती विरोधकांची की जास्तीत जास्त 50,000 हेक्टरी मदत शेतकऱ्यांना करावी, मात्र ती पूर्ण झालेली नाही आणि जी राज्य सरकारने मदत केली ती देखील व्यवस्थित पोहोचलेली नाहीये. अशा प्रकारचा त्यांचा हा विरोधकांचा मुद्दा आहे. यासोबतच आपल्याला मालेगावचा माहिती आहे, त्या चिमुरडीवर जे अत्याचार झाले होते त्यावर संपूर्ण मालेगाव तर आक्रमक झालंच होतं, मात्र पूर्ण राज्यभरामध्ये त्याबाबत रोष होता. अशा प्रकारच्या ज्या घटना राज्यभरात इतर घडल्यात त्यावर देखील विरोधक आक्रमक होतील आणि यासोबतच पुण्यातले जो जमीन व्यवहाराचा प्रकरण आहे ज्यामध्ये थेट अजित पवारांच्या पुत्राचं नाव येते त्याबाबत एक विरोधक आक्रमक होऊ शकतील. काही मंत्र्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेत त्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होऊ शकतील. त्यामुळे अनेक मुद्दे आहेत विरोधकांकडे ज्यामुळे हे आक्रमक अधिवेशनात होतील आणि हे मुद्दे खोडून काढण्यासाठी राज्य सरकार किंवा सत्ताधारी पक्ष नेमकं काय करते याबाबत सगळ्या आता चर्चांना उधाण आले. मात्र कॅबिनेट बैठक असेल किंवा मग ज्या खासगी चर्चा या सगळ्या मंत्र्यांमध्ये आणि मुख्यमंत्र्यांमध्ये होतात त्यामध्ये विरोधकांना या सगळ्याबाबत कसं दूर काढायचं याबाबतची सगळा जो रणनीती आहे ती ठरवली जाते. अगदी उमेश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या अधिवेशनाच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.